संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, संक्रांत म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, गोडवा, आपुलकी आणि नात्यामधला प्रेमाचा बंध अधिक घट्ट करणारा हा तो सण. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश देणारी ही सुंदर परंपरा आपण सगळे एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने वागावं याची आठवण करून देते. सकाळी पटकन रेडी होऊन सगळ्यात आधी मार्केटमध्ये गेले, फुलं आणली, त्यानंतर दारासमोर छानशी रांगोळी देखील काढली. हळदी कुंकाने माझे खण छान सजवून घेतले. पूजेसाठी सगळी माझी तयारी घेतलेली आहे करून. तिळगुळचा हलवा, तिळगुळचे लाडू बनवून देवाला नैवेद्य देखील दाखवला. त्यानंतर मी सुंदर अशी पूजा करून घेतली आणि मग लागले मी संक्रांतीच्या पूजेला. आमच्याकडे परंपरेनुसार किमान 5 वर्ष घरीच पूजा केली जाते आणि हे माझे 4थं वर्ष आहे. त्यामुळे मी घरीच व्यवस्थित अशी पूजा करून घेते. देवाला वसून मी आधी देवाला वाण देऊन घेतलं. वाणामध्ये मी हावेस घेतलेला आहे कुंकवाचा करंडा. त्यानंतर देवाचं माझे छान वसून झाल्यानंतर मग मी वसायला गेले माझ्या तुळशीला देखील मी छान असं वाण दिलेलं आहे आणि तिथे सुद्धा मी व्यवस्थित अशी पूजा करून घेतली. माझी तिकडची पूजा झाल्यानंतर मस्तपैकी स्वामींना देखील हार घातला, स्वामींची मनोभावे पूजा केली आणि मग प्रियांशी बरोबर छोटं मोठं जरा फोटो शूट केलेला आहे. रील्स देखील मी छानसे शूट केलेले आहे आणि हा माझ्यासाठी संक्रांतीचा दिवस खूप खास, खूप सुंदर गेला. तुमचा संक्रांतीचा दिवस कसा गेला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद आणि सगळ्यांना मनापासून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.